पुणे पुस्तक महोत्सवात एक वेगळं पुस्तक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि ते पाहण्यासाठीच मी इथं आलो आहे. रोहन प्रकाशनच्या स्टॉलमध्ये वीरयोद्धा अर्जुन हे नवकोरं पुस्तक आत्ता आलेलं आहे आणि त्याचे लेखक प्रणव सखदेव हे आज माझ्यासोबत आहेत. प्रणवजी, खूप खूप तुमचं अभिनंदन सगळ्यात आधी. थँक्यू. इतकं छान आणि नवीन वेगळं पुस्तक तुम्ही आणलेलं आहे. तर त्याविषयी थोडक्यात तुम्ही माहिती द्यावी सगळ्यांना. हे जे पुस्तक आहे हे अर्जुनावरचं पुस्तक आहे. मराठी साहित्याचा जर आपण विचार केला किंवा अगदी इंग्रजीचा सुद्धा, तर कर्णावरती खूप काय काय लिहिलं गेलेलं आहे आणि कर्णावरती बरंच वाचलं सुद्धा गेलेलं आहे आणि ते अर्थात इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. पण कर्णाचा जो आयुष्यभर प्रतिस्पर्धी आणि भाऊ पण होता, मोठा भाऊ होता, त्या दोघांचं म्हणजे त्याचा प्रतिस्पर्धी कसा होता, त्याची मानसिक जडणघडण कशी झाली, महाभारतामध्ये त्याची भूमिका काय होती आणि ती खूप महत्त्वाची भूमिका होती. तर त्या मानसिक जडणघडणीचा सगळा प्रवास याच्यामध्ये आहे. म्हणजे याचं शीर्षक, याची जी सबटायटल आहे त्याचं आहे सर्वश्रेष्ठ धनुर्धराच्या मानसिक द्वंद्वाची बहुआयामी कहाणी. म्हणजे हे कॅरेक्टर कसं आहे, हे पात्र कसं आहे की जेव्हा ऐन युद्धचा प्रसंग आहे त्यावेळेला तो म्हणतो की मी माझ्या नातेवाईकांना कसं मारू. तर ही जी संवेदनशीलता आहे कुठेतरी, तर या संवेदनशीलतेचा शोध घ्यायचा कुठेतरी या प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. पण या विषयावरती लिहावं असं का वाटलं? माझे जे नेहमीचे विषय असतात ते बरेचदा कंटेम्पररी असतात, समकालीन विषय असतात. तर मला असं वाटलं की सध्या पौराणिक किंवा महाभारत रामायण या विषयात बऱ्याच वाचकांना रस आहे, पण एक आक्रमक प्रकारचं काय म्हणूया चित्रण करायचं आणि त्यातून काही गोष्टी सांगायच्या असं न करता जर का आपण थोडं वेगळ्या अँगल काहीतरी दिला आणि लोकांना वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने महाभारताकडे बघायचं काहीतरी दिलं तर मग त्याचा काहीतरी तरुणांना फायदा होऊ शकतो. तर खास करून हे तरुणांना समोर ठेवून लिहिलेलं पुस्तक आहे. अर्थात बाकी कोणीही वाचू शकतात, पण वेगळ्या कोनातून अर्जुनाकडे बघायचा प्रयत्न आहे, महाभारताकडे सुद्धा बघायचा प्रयत्न आहे. वा. आणि प्रतिसाद खूपच चांगला प्रतिसाद आहे, कारण अगदी जस्ट आत्ता येतं आहे, खूप चांगलं त्याला काय वाचकांचा प्रतिसाद आहे. लोक विकत घेत आहेत, सह्या करतायत आणि भेटत आहेत, तर खूप चांगला माहोल आहे. वा. तर खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार यांना मिळालेला होता. हे नवीन पुस्तक लक्ष वेधून घेत आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.